लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राघव आणि सिंधू बोलत बसलेले असतात. राघव सिंधूला बोलत आहे. तो म्हणतोय की सिंधू, आज मी आपल्या घरामध्ये सुखाने शांतपणे तुझ्या समोर बसू शकतोय, याचं सगळं क्रेडिट फक्त तुला आणि तुलाच जातं. कारण तू अतिशय चालाकीने मला तिथून सोडवून आणलंस आणि आत्ता मी निवांतमध्ये तुझ्यासमोर गप्पा मारत आपल्या घरामध्ये बसू शकतोय. खरंच तुझे जेवढे आभार मानावे तेवढे थोडं आहे, असं तो सिंधूला म्हणतो. तेव्हा सिंधू म्हणते, असे आभार मानून तुम्ही मला परक करणार आहात का? मी जे काय करते ते आपल्यासाठी करते. मला असं वाटतं की आपलं घर, आपलं कुटुंब, माझ्या घरातला प्रत्येक सदस्य सुखी राहायला पाहिजे. म्हणून मी हे केलेलं आहे. पण तुम्ही जर असे आभार मानत असाल, तर मग मात्र मी हे करणार नाही. राघव म्हणतो, आभार मी मानतोय ते तुझ्या कामाला, तुझ्या कर्तव्याला, तू जे करतेस त्या गोष्टीला. आभार मानून मला तुला परक करायचं नाहीये, पण तू केलेल्या कामाला मला ॲप्रिशिएट करायचं आहे. तू किती धाडसानं काय-काय गोष्टी केलेल्या आहेत ते मी बघितलेलं आहे. मला या गोष्टी करणं शक्य झालं नसतं किंवा या गोष्टी मला सुचल्याच नसत्या. किंबहुना मी तुला या गोष्टी करू नको देखील म्हणलं होतं, पण तू मात्र त्या गोष्टी धाडसानं केल्या, व्यवस्थितपणे पार पाडल्या. एखाद्या अंडर कव्हर एजंटप्रमाणे, एखाद्या स्पायप्रमाणे तू काम करतीस. खरं तर तू नुसती डॉक्टर नसून तू तर हेर पण आहेस, हे मला समजलेलं आहे. असं जेव्हा राघव बोलतो, तेव्हा सिंधूचा चेहरा आनंदाने खुलून गेलेला असतो. तिला राघवने केलेली स्तुती आवडत असते, पण ती एका बाजूने बोलत असते, की तुम्ही एवढी स्तुती करताय, खरं तर ती मला नको वाटतेय. राघव म्हणतो, काही जरी असलं तरी तू जे केलेलं आहेस त्याबद्दलच मी बोलत आहे. मी तर या तुझ्या सगळ्या कामाला सॅल्यूट करतो, असं म्हणून राघवने तिला सॅल्यूट देखील केलेला असतो. सिंधू म्हणते, आता बास झालं, आता पुरे झालं. जे काही कौतुक केले ना, ते भरपूर केलेलं आहे आणि मी एकटीनं काहीच केलेलं नाहीये. आपण सगळ्यांनी केलेलं आहे. आपल्या टीमनं हे काम केलेलं आहे. हे टीमवर्क आहे. हे फॅमिली वर्क आहे. आपल्या कुटुंबाने आपल्यावर आलेलं संकट अतिशय योग्य पद्धतीनं उधळून लावलेलं आहे. आता फक्त मधूला त्या बिळातून बाहेर काढलं, म्हणजे आपलं सगळं काम अतिशय यशस्वीपणे पार पडलं असं मला वाटेल. आता आपल्याला काही प्लॅनिंग करणं गरजेचं आहे, की त्यानुसार मधू फक्त घराच्या बाहेर आली पाहिजे, असं ती राघवला बोलत असते. त्यानंतर सिंधू रुक्मिणी आणि राजश्रीकडे आलेले असते आणि रुक्मिणी आणि राजश्री यांनी राघवसाठी खास बेत केलेला आहे. राघव कित्येक दिवसानंतर घरी आलेला आहे आणि आजपर्यंत त्याने जेलमधलंच जेवण जेवलेलं आहे आणि त्यासाठी आता छान असं जेवण राजश्रीने बनवलेलं असतं. राजश्री सर्वांना सांगत असते, की माझ्या राघवला आवडणारे सगळे पदार्थ मी बनवलेले आहेत. माझा राघव कित्येक दिवस झालं असे पदार्थ चाखू शकला नाही आणि त्याची भूक भागावी, त्याला चांगलं वाटावं यासाठीच मी हे सगळे पदार्थ तयार केलेले आहेत, असं ती रुक्मिणी आणि सिंधूला सांगत असते. त्याचबरोबर ती म्हणत असते, की हे सगळं फक्त सिंधू तुझ्यामुळे शक्य झालंय. आज माझा राघव जे काही करतोय, जो काही आनंद व्यक्त करतोय, त्यासाठी फक्त तू आणि तू जबाबदार आहे. रुक्मिणी राजश्रीला म्हणते, की आता हे जेवणाचं ताट घेऊन तू राघवकडे जा आणि त्याला भरव. तेव्हा राजश्री म्हणते, नाही, आता हा मान फक्त सिंधूचा आहे. मी सर्व काही तयार केलेलं आहे, पण सिंधू, तू स्वतः हे ताट घेऊन जा आणि राघवला तू स्वतः भरव. सिंधूला देखील हे सर्व काही आवडलेलं असतं. राजश्री स्वतः सिंधूला सांगते, की आता तू त्याला वेळ दे आणि तू त्याला भरव देखील. सिंधू म्हणते, आता तुम्ही एवढं बोलत असाल तर मी स्वतः त्यांना भरवायला तयार आहे. त्याचबरोबर सिंधूने पुन्हा एकदा मधूचा विषय काढलेला आहे आणि ती सांगते, की ज्या मधूने आपल्या या कुटुंबाला त्रास दिलेला आहे, ज्या मधूने आपल्या कुटुंबाला जिनं परेशान करून टाकलेलं होतं, त्या मधूला मात्र आपण सोडायचं नाहीये. लवकरात लवकर तिचा सुद्धा बंदोबस्त आपण करून टाकायचा आहे. राजश्री म्हणते, की "तू फक्त आम्हाला प्लॅन सांग, काय करायचंय ते आम्ही सगळे तुला मदत करायला तयार आहे." राजश्री आणि रुक्मिणी यांचं ते बोलणं ऐकून सिंधूच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आलेलं आहे. पण इकडे मधू मात्र त्यांचं जे काही चाललेलं आहे ते CCTVमध्ये पाहत आहे. घरातील सगळे सदस्य एवढे शांत कसं काय? आणि त्यांनी काहीतरी मेनू बनवलेला आहे आणि ते सर्व एकमेकाशी अगदी शांतपणे बोलतायत, ही गोष्ट मधूला पटत नसते. म्हणजे नक्कीच दाल में कुछ काला है असं तिच्या डोक्यात येत आहे. त्याचबरोबर तेथे असलेलं जेवण तिनं पाहिलेलं आहे आणि त्यामध्ये
राघवला आवडणारे सर्व पदार्थ बनवले गेलेत हे तिच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र ती समजते की राघव जिवंत आहे आणि त्यामुळंच यांचं हे जे काही चाललेलं आहे ते व्यवस्थित चाललेलं आहे. सर्वजण शांत आहेत, हसत-खेळत बोलत आहेत. त्याचबरोबर राघवचे आवडते पदार्थ बनवलेत म्हणजे राघव जिवंत आहे आणि तो रत्न पारखींच्या घरामध्येच आहे. आता मात्र त्याला आपण सोडायचं नाही कारण तो आपल्या CCTVच्या फुटेजमध्ये आपल्याला दिसणार आणि त्या अगोदरच आपण त्याला कॅप्चर करायचं, त्या अगोदरच त्याला आपण जिवंत पकडायचं असा विचार करून मधूने मामाला फोन लावलेला आहे आणि ती मामाला सांगते, की राघव जिवंत आहे आणि त्याचबरोबर तो रत्न पारखेंच्या घरामध्ये आहे. त्यांच्या विरोधामध्ये पुरावे जमा करून त्याला जिवंत पकडून पोलीस स्टेशनमध्ये देऊन टाक, असं ती मामाला फोन करून सांगते. तेव्हा तो देखील खुश होतो आणि मधूला म्हणतो, "आता तू काहीच काळजी करू नको. मी काय करतो ना, ते नुसतं बघ." फोन ठेवून टाकलेला असतो आणि मधू आता भलतीच खुश झालेली असते. कारण राघव जिवंत आहे हे जर का पोलीस स्टेशनमध्ये समजलं, तर राघववर तसेच सिंधूवर फसवणुकीचा मोठा गुन्हा दाखल होऊ शकतो, हे तिला माहीत असतं आणि त्यामुळेच तिने हा सगळा प्लॅन केलेला असतो. इकडे सिंधू राघवच्या समोर येऊन बसलेली आहे आणि राजश्री आणि रुक्मिणीने सांगितल्याप्रमाणे ती ताट घेऊन आलेली आहे आणि ती राघवला भरवत आहे. राघवला या सगळ्या गोष्टीचा भलताच आनंद होत आहे. राघव देखील तिने भरवत असताना शांतपणे एक-एक घास खात आहे आणि प्रत्येक घासाला तो सिंधूची स्तुती करत आहे. "सिंधू, आज मी बघ ना असा शांतपणे बसून खात आहे. मला हे खरंच वाटत नाही. काही दिवसांपूर्वी मी जेलमध्ये होतो, हॉस्पिटलमध्ये होतो, तेव्हा मला असं वाटत होतं, की सगळं काही संपलेलं आहे आणि आता आयुष्यात चांगलं काहीच होऊ शकणार नाही. पण जोपर्यंत तू माझ्या आयुष्यामध्ये आहे, तोपर्यंत खरं तर माझं काहीच वाईट होऊ शकत नाही, ही गोष्ट मला माहीत आहे." सिंधू म्हणते, "आता तुमच्यासमोर जेवण आहे ना, तर जेवण शांतपणे जेवा. जे काही बोलायचं असेल ना, ते आपण नंतर सुद्धा बोलू शकतो." राघव म्हणतो, "खरं सांगू का? आता खरं तर मी एन्जॉय करतोय." आणि तेवढ्यात पाठीमागून मामा आलेला असतो आणि तो बाहेरून पाहत असतो, की सिंधू कोणाला तरी भरवत आहे. त्याला चेहरा नीट दिसत नसतो, पण त्याने ठरवलेलं असतं, की आता या गोष्टीचं आपण शूटिंग करायचं आणि हे शूटिंग आपण पोलीस स्टेशनला जाऊन दाखवायचं. जेणेकरून पोलीससुद्धा म्हणतील, की हा राघव आहे आणि राघवला पकडून ते पुन्हा एकदा जेलमध्ये टाकतील, असा प्लॅन त्याने मनाशी करून ठेवलेला असतो. इकडे सिंधू आणि राघव बोलत असतात. सिंधू राघवला म्हणत असते, की "आता तुम्ही फक्त जेवणाचा आनंद घ्या." तेव्हा राघव म्हणतो, की "मी आता दोन्ही गोष्टीचा आनंद घेतोय. पहिला आनंद म्हणजे मधू आणि त्या मामाचं कारस्थान तो हाणून पाडलं आहे त्या गोष्टीचा आनंद आणि दुसरा म्हणजे तू मला भरवत आहेस त्या गोष्टीचा आनंद." ते दोघेही गप्पा मारत बसलेले असतात आणि पाठीमागून शकुनी मामा म्हणजेच श्रीकांत मामा हा या दोघांचं शूटिंग करत असतो. सिंधू आणि राघव आपापसात बोलत बसलेले असतात. हे दोघं काय बोलत असतील असा विचार तो करत असतो, पण त्याला अजून राघवचा चेहरा दिसलेला नसतो. राघवचा चेहरा दिसल्यावर कन्फर्म त्याला कळणार असतं, की आपल्याला आता राघवच्या विरोधात मोठी ॲक्शन घेणं गरजेचं आहे. इकडे सिंधू राघवला एक-एक घास भरवत असते आणि दोघेही छान अशा गप्पा मारत बसलेले असतात. पण अजून राघवचा चेहरा न दिसलेला मामा मात्र अस्वस्थ झालेला असतो. त्याला काही केल्या राघवचा चेहरा पाहायचा असतो आणि तो मनाशी म्हणत असतो, की "राघव, फक्त एकदा तू पाठीमागं बघ, मग बघ तुझं काय होतंय ते." पण राघव मात्र पाठीमागं बघत नसतो, कारण त्याचा चेहरा हा सिंधूकडे असतो आणि तेवढ्यात सिंधूची नजर बाहेरून दोघांचं शूटिंग करत असणाऱ्या मामाकडे गेलेली आहे. पण आता जर का आपण हालचाल केली, तर त्याला समजणार, आपण जर का काही गडबड केली, तर तो त्याच्या प्लॅनमध्ये यशस्वी होणार, हे तिला कळतं आणि तेवढ्यात मामाला देखील वाटतं, की सिंधू आपल्याकडे पाहते म्हणून तो बाजूला सरकतो आणि सिंधूला देखील कळतं, की आपल्यावर कोणतरी पाहणी करतंय. मामा बाहेरून येऊन शूटिंग करतोय ही गोष्ट तिने राघवला सांगितलेली असते. "अजिबात पाठीमागं बघू नका, कारण त्याला तेच पाहिजे आहे. तुम्ही जर का पाठीमागं बघितलं, तर तो आपलं शूटिंग करत असताना तुमचा चेहरा त्यामध्ये जाईल. त्यामुळं तुम्ही फक्त मी तुम्हाला खाऊ घालते, ते खा." असं सिंधू राघवला सांगते आणि राघव देखील एक-एक चमचा सिंधूने सांगितल्याप्रमाणे खात असतो. सिंधू म्हणते, "आता या मामाचं काहीतरी करायच पाहिजे, कारण त्याने पार आता हद्द सोडून दिलेली आहे. तो आपलं शूटिंग करतोय आणि आपल्या विरोधात पुरावे जमा करतोय." राघव म्हणतो, "आता काय करायचं?" सिंधू म्हणते, "मी सांगते त्याप्रमाणे फक्त तुम्ही एक-एक घास खात राहा. फक्त तुम्ही पाठीमागं अजिबात बघू नका. मग आपण त्याची काय गंमत करायची ते करूया." सांगितल्याप्रमाणे राघव अजिबात पाठीमागे बघत नाही आणि सिंधू त्याला भरवत असते.
इकडे मामा अस्वस्थ झालेला असतो आणि तेवढ्यात राघवचं जेवण झालेलं असतं आणि तो उठून आतमध्ये निघून जातो आणि सिंधू देखील ते सर्व काही उचलते आणि ती बाहेर जाते. आता मामाला जे काही फुटेज पाहिजे असतं ते अजून मिळालेलं नसतं. त्यामुळं तो ठरवतो, की राघवला आपण रंगेहात पकडणं गरजेचं आहे. राघव कुठे गेलाय ते त्याला कळत नसतं आणि इकडे मधूने त्याला फोन केलेला आहे. मधू त्याला फोन करून सांगते, की "काय झालं? तुम्हाला पाहिजे तो पुरावा मिळालाय का?" तेव्हा तो म्हणतो, "राघवचा चेहरा मला दिसलेला नाहीये, पण राघव इथंच आहे." कारण तो सिंधूच्या बेडवर बसलेला आहे आणि सिंधू त्याला भरवत आहे. सिंधू दुसऱ्या-तिसऱ्या कोणालाच भरवू शकत नाही. तो राघवच आहे हे मला 100% खात्रीने सांगता येऊ शकतं. तेव्हा मधू म्हणते, "मला देखील तसंच वाटतं, पण मी जरा सीसीटीव्ही फुटेज चेक करते." असं म्हणून ती मामाला सांगते आणि सीसीटीव्ही फुटेज ती चेक करायला लागते. तेव्हा तिच्या देखील लक्षात येतं, की तो राघवच आहे. पण सीसीटीव्ही फुटेज चेक करताना असताना तिला समजतं, की राघवने तोंडावर हेल्मेट लावलेलं आहे आणि तो आता कुठेतरी पळून जाण्याचा विचार करत आहे. तेव्हा मधू लगेच मामाला जागरूक करते आणि म्हणते, की राघव पळून चाललेला आहे. तुम्हाला त्याला कसल्याही परिस्थितीत अडवणं गरजेचं आहे. तेव्हा मामा म्हणतो, "तू काहीच काळजी करू नको. आता हा राघव काहीच करू शकणार नाहीये, कारण त्याला मी रंगेहात पकडणार आहे आणि आजच सिंधू आणि राघव यांचा कायमचा बंदोबस्त आपण करून टाकूया." त्यांना रंगेहात पकडल्यानंतर लगेच राघवला मी पोलिस स्टेशनला देऊन टाकतो आणि त्याचा कायमचा खेळ बंद करून टाकतो. असा शब्द आता मामाने मधूला दिलेला असतो. तेव्हा मधू एकदम खुश झालेली असते. मधू म्हणते, "सिंधूला असं वाटतं ना, ती भलतीच हुशार आहे, पण तिच्या एक पाऊल पुढं आपण आहेत, हे आता तिच्या लक्षात येईल. लगेच आत्ताच्या आत्ता तू राघवला पकड आणि पोलिसांना फोन करून लगेच राघवला पोलीस स्टेशनमध्ये देऊन टाक." असा हुकूमच मधूने मामाला सोडलेला असतो. इकडे राघव आता घराच्या बाहेर आलेला आहे आणि तो सिंधूचा निरोप घेऊन चाललेला असतो. त्याने गाडीला किक मारलेली असते आणि तो बाहेर चाललेला असतो. पण तेवढ्यात मोठा घात झालेला आहे. कारण राघवला अडवण्यात आलेला आहे. समोरच त्यांच्या वकील उभा असतो आणि पळून जाणाऱ्या राघवला त्याने पकडलेलं असतं. राघवने हेल्मेट घातलेलं आहे आणि राघवला तो हेल्मेट काढण्यासाठी सांगत असतो. समोरच येऊन उभा राहिलेल्या मामाला पाहून राघव आणि सिंधू यांना देखील धक्का बसलेला असतो आणि मामा त्यांना म्हणतो, की "आता तुमचा खेळ समाप्त झालेला आहे. राघव, तू जिवंत आहेस आणि तू कायद्याची फसवणूक केलेली आहेस. मी कितीदा तरी तुम्हाला सांगितलेलं होतं, की कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, पण तुम्हाला फायद्यात राहायचं नव्हतं. आता तुमचा आयुष्यभराचा तोटा मी करणार आहे, कारण आत्ताच्या आत्ता मी तुला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाणार आहे. तुझे सगळे मार्ग मी बंद करून टाकलेले आहेत. आता तू कुठे देखील पळून जाऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेव." असा दम आता मामा त्या दोघांना देखील देत असतो. तेव्हा सिंधू देखील घाबरलेली असते. तिच्या चेहऱ्यावर देखील आपल्याला भीती दिसत असते आणि मामा मात्र त्यांना दरडावून आणि दम देण्याच्या भाषेत बोलत असतो आणि म्हणत असतो, की "राघव, आत्ताच्या आत्ता हेल्मेट काढ आणि माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला चल." त्याचबरोबर तो सिंधूला देखील म्हणत असतो, की "तुला असं वाटत होतं ना, की तुझ्यासारखं हुशार कोणी नाही. पण मी तुला सांगितलं होतं, की तुझा पंगा या श्रीकांत वकिलाबरोबर आहे. पण तुला ते खरं वाटलं नाही. आता तुझा खेळ मी इथे समाप्त करून टाकलेला आहे. राघव, तुला मी रंगेहात पकडलेला आहे. तुम्हाला असं वाटत होतं ना, की तुम्ही कधीच रंगेहात पकडले जाऊ शकणार नाहीत. पण तुम्ही रंगेहात पकडले गेलेले आहात आणि तुम्ही कायद्याची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे आता सिंधू तुला देखील शिक्षा होणार आहे. आत्तापर्यंत फक्त राघवच जेलमध्ये गेला असता, पण आता तू देखील जेलमध्ये जाणार आहे." असं तो दोघांनाही अगदी दम देण्याच्या भाषेत बोलत असतो आणि राघवला तो हेल्मेट काढायला लावतो. आता राघव देखील हेल्मेट काढत असतो आणि हेल्मेट काढून तो त्या मामाला बोलायला लागतो. तेव्हा मामाच्या पायाखालची जमीन सरकते, कारण तो राघव नसतो. राघव सारखाच वाटणारा एक दुसराच व्यक्ती आपल्या समोर पाहून मामाची पुरती फजिती झालेली आहे. आपल्या समोरील व्यक्ती राघव नसून दुसराच तिसरा कोणीतरी आहे ते पाहून मामा तत-पप करायला लागलेला आहे. त्याला कळना गेलंय, की आता आपण काय बोलावं ते. तेव्हा सिंधू म्हणते, "आम्ही कायद्यात आहोत आणि आम्ही फायद्यात आहोत. तुम्ही आमची काळजी करू नका. तुम्ही फक्त आता स्वतःची काळजी करा." तेव्हा मामा म्हणतो, "हा कोण आहे?" मग सिंधू म्हणते, "हा कोण आहे म्हणजे? हा माझा भाऊ आहे. आमच्या घरामध्ये कुणी यावं जावं यावर तुम्ही लक्ष द्यायची काय गरज आहे? हा माझा भाऊ आहे आणि त्यामुळं मी त्याला इथे बोलवलेलं आहे." त्याचबरोबर तिच्या भावाला ती सांगते, की "आता तू जाऊ शकतो." तेव्हा तो लगेच हेल्मेट घालतो आणि तेथून निघून जातो आणि तेव्हा मात्र मामाच्या समोर आता पुन्हा एकदा सिंधू उभारलेली आहे आणि मामाला सांगते, की "तुम्हाला असं वाटतं ना, की तुम्हीच हुशार आहात,
पण तुम्ही कधीही माझ्यासमोर आलेला नव्हतात आणि तुम्ही कधीही माझ्याशी पंगा घेतलेला नव्हतात. आता तुम्ही माझ्याशी पंगा घेतलाय ना, तर दरवेळेस तुम्हाला अपमान करून घ्यावाच लागणार आहे." तेव्हा मामा आता काहीच बोलू शकत नसतो आणि शांतपणे सिंधूच्या समोर उभारलेला असतो. सिंधू म्हणते, की "तुम्ही जेवढा विचार करता ना, त्याच्या पुढं आम्ही विचार करतो. त्यामुळं तुम्हाला आम्ही कधीच सापडू शकणार नाही. तुम्ही आम्हाला कायद्यात अडकवण्याचा विचार देखील करू नका, कारण आम्ही कायद्यातच आहोत आणि आम्ही फायद्यातच आहोत. त्यामुळं स्वतःचा विचार तुम्ही करा. तुम्ही कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल." असं बरंच काही सिंधूने त्याला बोलून घेतलेलं असतं. तेव्हा मामा चिडतो आणि म्हणतो, "असं जर का असेल, हा जर का राघव नसेल, तर राघवचे आवडते पदार्थ तुम्ही घरामध्ये कसं काय केले होते ते मला सांगा आणि तुम्ही एवढं हसत-खेळत घरामध्ये कसं काय राहता ते सांगा. राघव तर मेलेला आहे म्हणल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर 12 वाजणं गरजेचं आहे. तुमचा चेहरा रडकुंडी येणं गरजेचं आहे. तुम्ही रडत बसलेले दिसायला पाहिजे, पण तसं मात्र अजिबात दिसत नाही. उलट तुम्ही तुमच्या घरामध्ये चांगले पक्वान्न करून खाताय, एकमेकांशी चांगलं गप्पा मारत बोलताय. हे कसं काय करताय?" तेव्हा सिंधू म्हणते, की "आमच्या घरामध्ये काय चाललंय ना, त्याचा विचार तुम्ही करण्याची गरज नाहीये. आम्ही घरामध्ये कसं राहावं, काय करावं, आम्ही एन्जॉय करावा का आम्ही रडावं, हा सर्वस्वी आमचा प्रश्न आहे. त्यामुळे हा कायद्याचा आणि तुमचा प्रश्न नाहीये. त्यामुळे तुम्ही आम्हाला समजावून सांगू नका, की कसं राहिलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे ते." पण त्याचबरोबर सिंधूला एका गोष्टीचा धक्का बसलेला असतो, की राघवचे आवडते केलेले पदार्थ याला समजले कसं काय? म्हणजे नक्कीच आपल्यावर लक्ष ठेवलं जात आहे या गोष्टीचा अंदाज आता सिंधूला आलेला असतो. मामानेच उलट सिंधूला हे सुचवलेलं असतं, की आम्ही तुमच्यावर लक्ष ठेवून आहोत आणि आता सिंधूला देखील कळलंय, की आपल्यावर पाळत ठेवली जात आहे. पण आपल्यावर नक्की कोण पाळत ठेवतंय हे अजून सिंधूला समजलेलं नसतं. सिंधू लगेच झालेली गोष्ट राघवला जाऊन सांगते. तर इकडे मामाने मधूला फोन केलेला आहे आणि खूपच बॅड न्यूज मधूला दिलेली आहे. तो सांगतो, की तो व्यक्ती राघव नव्हता. तेव्हा मधूचा पूर्ण जळफळाट झालेला आहे. मधू म्हणते, "असं कसं काय शक्य आहे? मला तर तो राघवच वाटत होता." तेव्हा मामा म्हणतो, "मला देखील वाटत होतं, पण तो राघव नव्हता." आणि इकडे सिंधू राघवकडे आलेली आहे आणि सिंधू राघवला सांगते, की आता बाहेर वकील आला होता आणि त्याने त्या मुलाला पकडलेलं होतं. राघव म्हणतो, "मला असंच वाटलं होतं, म्हणूनच मी त्या मुलाला सांगितलं होतं, की माझ्यासारखे कपडे घाल आणि हेल्मेट घालून तू बाहेर जा आणि त्यामुळेच आपल्यावर आलेला प्रसंग आज टळलेला आहे." पण तेव्हाच सिंधू राघवला सांगते, की आपल्या घरामध्ये काय चाललेलं आहे ही गोष्ट त्याला कसं काय समजली असेल. म्हणजे अगदी तंतोतंत त्याने सगळं सांगितलेलं आहे. तुमच्या आवडीचे केलेले पदार्थ देखील त्याने सांगितले. त्याचबरोबर मी, रुक्मिणी काकू, राजश्री आई बोलत होतो, हे सगळं त्याला समजलेलं आहे. म्हणजे नक्कीच आपल्यावर पाळत ठेवली जात आहे. आपल्यातलं कोणतरी त्याला सगळं जाऊन सांगतंय किंवा तो आपल्या घरामध्ये सीसीटीव्ही लावून बसलेला आहे, असं आता राघवने सिंधूला सांगितलेलं असतं. तेव्हा सिंधू राघवला म्हणते, की आपल्यातलं कोणीच कोणाला बाहेर जाऊन सांगणार नाही. त्यामुळं दुसरा पर्याय योग्य होऊ शकतो, म्हणजे आपल्या घरामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत. राघव म्हणतो, याचा अर्थ आपल्याला आता खूपच सावध होणं गरजेचं आहे. जर का आपल्या घरामध्ये सीसीटीव्ही असतील, तर ते लावले कुणी आणि ते कोठे-कोठे आहेत, हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. सिंधू म्हणते, "पण ते कसं काय लावले गेले असतील?" राघव म्हणतो, "आपल्या घरात कोण आलं होतं का?" तेव्हा सिंधू सांगते, की फक्त पेस्ट कंट्रोलवालेच आले होते, पण ते सरकारी होते. राघव म्हणतो, "सरकारी वगैरे काही नव्हते. तेच त्यांची माणसं होती आणि त्यांनी सीसीटीव्ही लावलेले आहेत. आता ते आपल्याला शोधणं गरजेचं आहे आणि ते पण नॉर्मल पद्धतीनं." आणि त्याचप्रमाणे आता सिंधूने प्लॅन केलेला आहे, की घरामध्ये कोठे-कोठे सीसीटीव्ही लावलेले आहेत आणि त्यासाठी तिने तिची टीम आणलेली आहे. पण सर्व टीम असं काय दाखवते, की घरामध्ये काहीसुद्धा घडलेलं नाहीये आणि ते घरात इकडं-तिकडं फिरत आहेत. ही सगळी गोष्ट मधू सीसीटीव्हीतून पाहत असते आणि सिंधू सर्वांना हसत-खेळत काहीतरी बोलत आहे असं तिला दिसत असतं. पण हे एवढे हसत-खेळत का बोलत आहेत हे मात्र तिला समजलेलं नसतं. त्यांचं असंच बोलणं चाललेलं आहे असं मधूला वाटत असतं. पण सिंधू मात्र सर्वांना निर्देश देत असते, की आपल्याला शांतपणे सीसीटीव्ही कुठे-कुठे आहेत ते बघायचंय. पण ती बोलून काहीच दाखवत नसते, तर फक्त खुणा करून दाखवत असते आणि त्यामुळं मधूला मात्र कळत नसतं, की यांचं नेमकं काय चाललेलं आहे. मधूला कळत नाहीये, सिंधूने नेमका काय प्लॅन केलेला आहे. पण घरातलं वातावरण सगळं शांतपणे चाललेलं आहे.
हे मात्र तिच्या लक्षात आलेलं असतं. पण आता मधूला माहीत नाही, की सिंधूला CCTV लावलेले आहेत हे कळलेलं आहे आणि त्यामुळं त्यांचा CCTVचा प्लॅन फेल गेलेला असतो. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की सिंधूने घरातले CCTV शोधून काढलेले आहेत आणि कमिशनर साहेबांना जाऊन तक्रार केलेली आहे, की या व्यक्तीने म्हणजेच श्रीकांत मामानेच आमच्या घरामध्ये CCTV लावलेले आहेत. तेव्हा कमिशनर खवळतात आणि मामाला सांगतात, की आजपासून रत्नपारखी कुटुंबियांच्या घराच्या 5 किलोमीटर जवळ सुद्धा तुम्ही फिरकायचं नाहीये. जर का तसं झालं, तर मी तुम्हाला कायदा समजावून सांगेल. असा कायद्याचा दमच आता मामाला त्यांनी दिलेला असतो. आणि त्यानंतर मामा ही सगळी गोष्ट मधूला जाऊन सांगतो. तेव्हा मधू चिडते आणि म्हणते, की "मामा, आता तू माझ्या काही सुद्धा कामाचा राहिलेला नाहीये. आता मला तुझ्याबरोबर काम करण्याची इच्छाच राहिलेली नाहीये. आता मलाच जे काय असेल ते करावं लागणार आहे." असं म्हणून आता मधूने मामाला खरं तर घरातून हाकलून देण्याचाच प्लॅन केलेला आहे आणि आता सगळं काही स्वतः करणार आहे, असं ती म्हणत आहे. सगळं काही स्वतः करणारी मधू आता घराच्या बाहेर पडेल, असा विश्वास मात्र सिंधूला झालेला आहे. सिंधू इकडे विचार करते, की आता तरी मधू तुला घराच्या बाहेर पडावंच लागणार आहे आणि सिंधूच्या प्लॅनप्रमाणे मधू आता कधी घराच्या बाहेर पडते ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक